आजचा दिवस आमचा खूप छान होता. मम्मीचा बर्थडे येत होता. आम्ही काहीतरी प्लॅन करत होतो गिफ्ट घ्यायचं. सो मी मामीसोबत मार्केटला गेली. पहिल्या दुकानात गेले तिकडे असे तो ड्रेस पीस दाखवत होता, पण मला काही एवढे आवडले नाही. मला कलरसुद्धा काही आवडलेला नाही आहे. ही आहे माझी मामी. मामी म्हणजे माझी क्राईम पार्टनर. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असते. जास्त गोष्टी तिला माहिती आहेत. आणि हे आहे स्टेशन रोड. स्टेशन रोडकडचं हे लेफ्ट साईडला ठाणे टाऊन. तिथे मिसळदार मामलेदार मिसळ फेमस ठाण्याचा. सध्या तिकडे काम चालू आहे म्हणून बंद आहे. मग पुढे जाताच आम्हाला दुसरा हा शॉप दिसला. दुसरीकडे बघितलं तर मी मामीला बोलली, अरे बापरे, ह्याच्याकडे फक्त रेडीमेड ड्रेस आहेत. तर ते दादा म्हणाले, नाही, ड्रेस पीससुद्धा आहेत. मग असे प्रकारचे ड्रेस लागले होते. असं वाटत होतं काय घेऊ, किती ड्रेस घेऊ माझ्यासाठी. फायनली आम्ही मम्मीसाठी शॉपिंग केली. सॉरी, तो व्हिडिओ मी इथे दाखवू शकले नाही व्हिडिओमध्ये की मी कोणता ड्रेस पीस घेतला आहे. नाही तर माझ्या मम्मीला कळलं असतं, बिकॉज माझी मम्मी इन्स्टावर आहे आणि तिला मला हे दाखवायचं नव्हतं. भर उन्हात मला काहीतरी खावंसं वाटत होतं थंडगार. मम्मी फ्रूट्स घ्यायचा विचार केला, पण मला आवडले नाही म्हणून मग चेरीकडे लक्ष केलं. मग मी चेरीज घेतल्या. अशा प्रकारे आमची टोटल शॉपिंग झाली होती. भर उन्हात माझ्या लक्षात आलं की सनग्लासेस डोळ्यावर घालायच्या ऐवजी मी ते डोक्यावर मिरवत होते. काय करणार, ते लोक बरोबर बोलतात, मुलींचं डोकं गुडघ्यात असतं, पण माझं नाही आहे बरं का. अशा प्रकारे आम्ही रिक्षात बसलो. तेवढ्यात माझी मामी बोलली, रिक्षावाल्यासुद्धा फेमस कर. ऑफकोर्स म्हटलं मी की ठाण्यातले रिक्षावाले लगेच तयार होतात कुठे पण यायला. हे कितपत माझं बोलणं योग्य होतं का? रिक्षा लवकर मिळतात, लगेच मिळतात. हां, अशा प्रकारे इतकं उन्हातसुद्धा आम्ही शॉपिंग केली आणि मग घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर रिलॅक्स केलं. आता काय माझं तोंड बघताय, लवकर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.